लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ग्रामीण व शहर पोलिसांकडून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या तब्बल 12,873 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. 2 तथा त्याहून अधिक गुन्हे दाखल झालेल्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्यांना तडीपार किंवा MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील 10,000 गुन्हेगारांची यादी तयार केली आहे, तर 2,500 ते 3,000 गुन्हेगार शहर पोलिसांच्या कारवाईच्या रडारवर आहेत. त्यातील अनेकांना 107 व 110 अंतर्गत वर्तन सुधारण्यासंदर्भातील नोटीस बजावून त्यांच्याकडून बॉन्ड घेण्यात आले आहेत. शहर पोलिसांकडून शहरातील जवळपास 500 ते 600 जणांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. तसेच कलम 55, 56 व 57 अंतर्गत वर्तनात सुधारणा झाली नाही तर त्याचे गुन्हेगारी कृत्य सुरूच असल्यास त्याला 1 ते 2 वर्षांसाठी थेट जिल्ह्याबाहेर तडीपार देखील केले जात आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही कोणी पुन्हा पुन्हा गुन्हे करीत असल्यास किंवा अवैध व्यवसाय करीत असल्यास त्याला MPDA अंतर्गत थेट पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठविले जात आहे. ग्रामीण व शहर पोलीस आता ॲक्शन मोडवर असून मागील 10 दिवसात 5 ते 7 जणांवर तडीपारीची कारवाई झाली असून दोघांची रवानगी येरवडा कारागृहात देखील केली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील 4,500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. 2019च्या निवडणुकीवेळी ही संख्या 6,000वर गेली आणि आता 2024 मध्ये ही संख्या 10,000वर पोहोचली आहे. 10 वर्षात गुन्हेगारांची संख्या तब्बल 5,500ने वाढली आहे. शहर पोलिसांकडे 7 पोलीस ठाण्यांतर्गत 3,000पर्यंत गुन्हेगार आहेत.